अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। गेल्या अनेक दिवसांपासून कोपरगाव शहरासह तालुक्यात तोतैया व स्वयंघोषित यूट्यूबर यांचा सुळसुळाट वाढला असून त्यांचा मानसिक ताण शासकीय व निमशासकीय अधिकारी यांना होत असल्याने अधिकारी कर्मचाऱ्यां यांच्यात नाराजीचे सूर उमटले आहे। याचाच प्रत्येकाला आला आहे। कोळगाव थडी येथील मतीन बाबूलाल शेख यांच्या विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत अधिक माहिती अशी की तू वाळूचा व्यवसाय करतोस हे मला माहिती आहे। तुझा ट्रॅक्टर सुरू ठेवायचा असेल तर मला 20,000 रुपये द्यावे लागतील। पैसे दिले नाही तर तुला ट्रॅक्टर खाली घालेल अशी धमकी देणाऱ्या तोतैया यूट्यूबर पत्रकाराविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार येथील अजय किसन जाधव हे शेतीसाठी ट्रॅक्टर व ट्रॉलीचा उपयोग करतात। त्यांच्या शेतात बाजूने गोदावरी नदीकडे जाण्यासाठी रस्ता आहे। दिनांक 18 जून रोजी अजय जाधव यांना मतीन बाबूलाल शेख राहणार कोळगाव थडी यांचा मोबाईलवरून कॉल आला की तुम्ही वाळूचा व्यवसाय करता, माझ्याकडे तुमचे व्हिडिओ व फोटो आहेत, माझे तहसीलदारांशी संबंध आहेत, तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर मला 20,000 रुपये द्यावे लागतील। पैसे न दिल्यास बातमी तुमच्या व्यवसायावर बंदी करीन, ट्रॅक्टर जप्त करायला लावेल असे सांगितले। त्यावर अजय जाधव यांनी 10,000 रुपये देण्याची तयारी दाखवली, मात्र मतीन शेख यांनी ते स्वीकारले नाही। दिनांक 7 जुलै रोजी मतीन शेख याने तुझ्यावर कारवाई करायला तहसीलदारांना भाग पडेल असे म्हणून पुन्हा 20,000ची मागणी केली। पैसे न दिल्यास वाळू वाहतूक करणाऱ्यांकडूनच तुला ट्रॅक्टर खाली घालण्याची धमकी दिली अशा आशयाची फिर्याद अजय जाधव यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे। या तक्रारीवरून मतीन शेख विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 308/4 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी हे करीत आहेत। असाच एक प्रकार काही दिवसांपूर्वी माहेगाव देशमुख येथे तोतैया यूट्यूबर स्वयंघोषित नवनाथ वाघ याने अर्जुन गुरळे यांना 50,000ची मागणी केली व तू कोणत्या चॅनलचा पत्रकार आहे असे विचारणा केली असता अर्जुन गुरळे यांना जीवे मारण्याची धमकी नवनाथ वाघ यांनी दिली। या संदर्भात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। आता कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी यांनी शहरासह तालुक्यात तोतैया व स्वयंघोषित यूट्यूब पत्रकारांच्या सखोल चौकशा करून गुन्हे दाखल करून त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे। ओके, नेमका आज तुम्ही कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली आहे, काय फिर्याद आहे आणि काय तुमच्यासोबत घडलंय? माझं नाव अजय किसन जाधव, मी राहणार सांगवी भुसारचा। माझा वाळूच्या धंद्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध नसताना मतीन शेख नावाचा इसम आहे ना, त्यांनी मी माझं शेती नदीच्या कडेला आहे 383 आणि 393 गट नंबरची, तर तिथं शेतीत गेल्या असताना मी ट्रॅक्टर घेऊन गेल्याने त्यांनी फोटो काढल्यावर तो फोटो मला व्हॉट्सअपला टाकून मला पैशाची डिमांड केली। मला पैसे दे म्हणे, हे कर ते कर, भेटायले असं कर। मग माझा मानसिक त्रास झाल्यानंतर मी मित्रांना सांगितलं, ते मित्र पण जाऊन बोलले, तर म्हणे मला कॉल करून सांगितलं मला जमणार नाही, मला 10 बकऱ्या नकोय, मला 20 बकऱ्या द्या, असं करा, त्याच्यातून मी ऐकणार नाही, मी हे करणार नाही, नाही तर तुम्हाला तहसीलदार साहेबांना सांगून किंवा याला सांगून हे करल, तुमच्या पंचनामा करल। नंतर तर डिमांड वाढत गेली, म्हणे 50,000 रुपये द्या, हे असं मला लागतील, इथे येऊन भेटा, तिथे येऊन भेटा। मी त्यांना 2-3 वेळेस भेटायला पण गेलो, पण त्यांनी मला टाळाटाळीची उत्तरं दिली, भेटले पण नाही ते। मी कोपरगाव पोलीस स्टेशनला आलो आणि त्यांच्यावरती FIR करून दिली।